श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आज तू ज्या क्षणाला हा संदेश ऐकत असशील त्या क्षणापासूनच तुझ्या आयुष्यात काहीतरी त्रासातून तुझी मुक्तता होणार आहे. हे 24 तास तुमच्यासाठी अद्भुत, आनंददायक आणि काही मोठं परिवर्तन करणारे आहेत. हे मोठं परिवर्तन कधीकधी कुणाला स्पष्टपणे दिसून येईल, तर कधीकधी हे अस्पष्टपणे तुमच्यावर कार्य करेल. तुम्ही ब्रह्मांडाला जी काही इच्छा व्यक्त करता, स्वामींना जी काही इच्छा व्यक्त करता, त्यानुसारच ते काही आशीर्वाद येऊ लागतात. पण कधीकधी काही गोष्टींसाठी थांबावे लागते. कधीकधी सर्वच गोष्टी एकत्र येऊ लागतात आणि तुम्ही अधिक आनंदाने भरून जाता, फुलून जाता. होय, तसंच काहीतरी तुम्हाला आता मिळणार आहे. पुढील 24 तास तुमच्यासाठी तुमच्या प्रगतीचे, आनंदाचे आणि एका नवीन वस्तूच्या स्वीकाराचे आहेत. जर तुम्ही हे स्वीकारत असाल तर देव तुमच्यावर खरोखर प्रेम करत आहे आणि तुम्हाला ऊर्जावान करत आहे. हे लक्षात घ्या. देव तुम्हाला आनंद प्रदान करत आहे. ज्यांच्यावर तुम्ही खरोखर प्रेम करता ते खरोखर तुमच्यावर देखील प्रेम करतात का, हे या 24 तासात तुम्हाला कळणार आहे. कधी तुम्ही अपेक्षित केलेले लोक तुमच्याजवळ पुन्हा पुन्हा येतील आणि काही अशा गोष्टी तुमच्याकडून काढण्याचा प्रयत्न करतील जे तुमच्याजवळ अजूनपर्यंत सुरक्षित आहे. जर तुम्ही ते त्यांना सांगण्यास उत्सुक असाल किंवा तुमची इच्छा असेल की ते तुम्ही त्यांना सांगावे, तरच ते तुम्ही सांगू शकता. तुमच्यावर अन्यथा कोणीही बळजबरी किंवा जबरदस्तीने तुमच्या मनातील त्या काही गोष्टी आता काढू शकत नाही, कारण मी तुम्हाला संरक्षण कवच दिले आहे. आता कुणीही तुमच्या पराभवासाठी आणि तुम्हाला त्रास देण्यासाठी तुमच्याजवळ येऊ शकत नाही, कारण तुमच्या शत्रूंना मी तुमच्यापासून वेगळं केलं आहे आणि त्यांनी हरण्याचा, तो पराभवाचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे आता पुन्हा ते तुमच्या दिशेने फिरकणार सुद्धा नाहीत. बाळा, शत्रूचा पराभव झालेला आहे, कारण त्याने तुझ्या विरुद्ध कट, कारस्थान आणि खूप काही गोष्टी अशा केल्या आहेत, ज्यामुळे तुम्ही आता ते प्रयत्न सुरू केले आहेत, ज्यामुळे तुम्हीच जिंकणार आहात, तुम्हीच पुढे जाणार आहात. या संदेशाला पुढील काही मिनिटे ऐकत राहा. या संदेशातून तुम्ही ते निवड करणार आहात, ज्यामुळे तुम्ही अधिक पुढे जाऊ शकता. तुमच्या शक्यता वाढवण्यात येत आहे. या आकाशाला भिडणारी तुमची भरारी आता तुमचे शत्रू पाहणार आहेत. कुणी खूप काही काळापासून तुमच्यावर एका कार्यावरून हसत आहेत, खूप काही तुम्हाला बोलून घेत आहेत आणि खूप काही तुमच्यासाठी निराशाजनक वचने बोलत आहेत की तुम्ही ते करू शकत नाही किंवा तुम्ही ते पेलू शकत नाही, तुम्ही तो कारभार सांभाळू शकत नाही. पण आजपासून मी तुला सांगतो, ज्या क्षणाला तू माझा नामघोष करशील तेव्हा तुझी प्रतीक्षा संपेल. तुला माझी ऊर्जा प्राप्त होईल. माझ्या पवित्र ऊर्जेने तुम्ही परिपूर्ण केल्या जात आहात. तुझा खूप वेळ अपमान केला गेलेला आहे. तू खूप वेळा ते विश्वासघात सहन केले आहेस, पण आता सुखासाठी तुझी निवड स्वतः स्वामी करत आहेत. तुझा पराभव नाही, तर तूच जिंकणार आहेस. माझी ऊर्जा तुम्हाला पवित्र करत आहे. माझ्या ऊर्जेने तुम्ही पवित्र होत आहात. माझ्या हृदयापासून तुम्हाला मिळणारी पवित्र ऊर्जा तुम्हाला सर्व काळ सुरक्षित करते. जर तुम्ही माझ्या सुरक्षेने परिपूर्ण होऊ इच्छिता तर आताच, होय देवा, मला तुमची पवित्र ऊर्जा हवी आहे.
असे टाईप कर. बाळा, खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्यासाठी येत आहे. तुम्ही ते सर्व काही जिंकणार आहात जे शत्रूंनी तुमच्यासाठी हरवण्यासाठी चक्रव्यूह तयार केले आहे. आता शत्रूंना हे कळत नाही की तुम्ही कसे जिंकला आहात, कारण तो आता ते सर्व काही करू शकत नाही. कारण आता त्याला खूप काही वेदना, दुःख आणि संताप होत आहे, कारण त्याचा मोठा पराभव झाला आहे. कदाचित काही लोक विनाकारणच कुणाच्या तरी कार्यात अडथळे निर्माण करण्याचा वारंवार प्रयत्न करतात. कुणी सरळ मार्गाने चालत असलं तरी देखील जिद्दीने त्याच्या मार्गात अडथळे निर्माण करतात. विनाकारण त्यांच्या कार्यात व्यवधान उत्पन्न करतात. पण आता मात्र तुमच्यासाठी ते शत्रू हार मानणार आहेत आणि पुढील काही काळात तुमच्यासाठी नतमस्तक होऊन सुद्धा तुमच्या पुढे येणार आहेत. तुम्ही तयार आहात त्या सुखांना स्वीकारण्यासाठी? कारण आता ती सर्व काही सुख तुम्हाला दिली जात आहे. जीवनाचा ज्यांनी तमाशा करण्याचा प्रयत्न केला तेच आता मोठा आनंद तुम्ही साजरा करताना अनुभव करणार आहेत. त्यांनी तुमच्यासाठी खूप वेगवेगळे चक्रव्यूह रचले होते, पण ते सर्व काही स्वामींनी उद्ध्वस्त केले आहे. परमेश्वराने उद्ध्वस्त केले आहे. परमेश्वर त्याला कधीही माफ करत नाही जो चुकीचे कर्म करतो, जो चुकीच्या लोकांसोबत राहून चुकीच्या लोकांची साथ देतो. जर तुम्ही आज मनामध्ये एक सुंदर इच्छा मागत असाल तर पूर्ण करण्याचे आशीर्वाद देणारा हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश तुम्ही पुढील काही मिनिटे ऐकत राहा. नुसतं हा संदेश ऐकल्याने सुद्धा तुमच्या चिंता नष्ट होतील. कारण सर्वप्रथम परमेश्वराचे आभार माना. तुम्ही ते सर्व काही करण्यासाठी तयार व्हा जे सत्याच्या मार्गावर आहे. जर सत्याचा मार्ग धरला तर तुम्हाला कधीही पराजय नाही हे लक्षात घ्या. मी सदैव तुमचा विजय करतो, तुम्हाला पुढे नेतो, तुम्हाला आनंदासाठी निवडतो. शत्रू जिंकणार नाही, शत्रू हरणार हे निश्चित. कारण आज ही आनंदाची बातमी तुला देण्यासाठी मी इथे उपस्थित आहे. आज तू माझ्या मुखाकडे पहा आणि माझ्या हृदयातून निघणाऱ्या पवित्र ऊर्जेला स्वीकार कर. ही पवित्र ऊर्जा कायमस्वरूपी तुम्हाला ऊर्जेने परिपूर्ण करणार आहे. तुम्ही केलेले कष्ट विफल होणार नाहीत, तर तुम्ही संतुष्ट होणार आहात, आनंदी होणार आहात. कारण लवकरच तुम्ही ती आनंदाची बातमी स्वीकार करणार आहात जी स्वामी भक्तांसाठी आहे. स्वामी तुमचा आनंद वाढवण्यासाठी, ते तुम्हाला देण्यासाठी आज इथे उपस्थित आहेत. स्वामींची पवित्र ऊर्जा तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्हाला मदत करेल, तुम्हाला उंचावेल, तुम्हाला ती शक्ती प्रदान करेल जी तुमच्या शत्रूंना हरवण्यासाठी तुमच्या जवळ असली पाहिजे. तुम्ही जेव्हा जेव्हा शत्रूवर ते सर्व काही चाल करून जाता तेव्हा शत्रू हरतो. तुम्ही स्वतःहून शत्रू निर्माण करत नाही, पण कधीकधी असे अचानक काही दिशेने अशा गोष्टींमुळे काही लोक तुमच्याशी अचानकपणे शत्रुत्व करू लागतात. कारण तुमची प्रगती ती त्यांना पाहवल्या जात नाही. मग ते काही त्यातील नाते असो किंवा इतर लोक असोत किंवा तुमच्या कार्यस्थलाचे काही लोक असोत, हे तुमच्यासोबत ईर्ष्या भावनेने शत्रुत्व करण्याचा प्रयत्न करू लागतात. तुम्हाला वर वर दाखवताना तर गोड आणि मधुर बोलतात, पण आतून मात्र तुमच्यासाठी नेहमीच कटुवचन आणि मनात खूप काही काळं घेऊन असतात. त्यांना तुम्हाला पुढे जाताना पाहवत नाही, बघवत नाही. नेहमीच तुमचं नुकसान व्हावं याच दिशेने प्रयत्न करत असतात. पण भरपूर प्रयत्न करूनसुद्धा ते निश्चित नाही, त्यांना यश नाही, त्यांचा पराभव निश्चित आहे. शत्रूचा पराभव हा तुझा विजय आहे. बाळा, आज मी तुला विजयी घोषित करतो. पुढे काही मिनिटे
हा संदेश ऐकल्यास तुम्ही काही चमत्काराने भरलेले आशीर्वाद स्वीकार करणार आहात. मला तुमच्यासाठी ते सर्व काही आवश्यक गोष्टी तुम्हाला प्रदान करायच्या आहेत, ज्या तुम्हाला पुढे नेणाऱ्या आहेत, तुम्हाला उंचावणाऱ्या आहेत. कारण कधीकधी काही गोष्टी तुमच्या विरोधात असतानासुद्धा तुम्ही जिंकू शकता. होय, कारण आता तुम्ही जिंकणार आहात. कधी काही लोकांनी तुमच्यासाठी ते सर्व काही घडवून आणले आहे. आजचा शुभ दिवस तुमच्यासाठी शत्रूंचा पराभव हाच आनंदाच्या बातमीच्या रूपात तुमच्यापुढे येऊन पोहोचला आहे. हा संदेश तुमच्यासाठी मोठा आशीर्वाद आहे, कारण तुम्ही जिंकणार आहात. तुम्ही कधीही इतरांची कधीही तुलना करत नाही. स्वतःच्या कार्याशी नाही, स्वतःच्या परिवाराशी नाही, स्वतःच्या कुटुंबाशी नाही किंवा स्वतःच्या दिखावेपणाशी नाही. पण काही लोक मात्र वारंवार तेच करण्याचा प्रयत्न करू लागतात. आज जे कोणी मोठ्या आशीर्वादासाठी इथे थांबले आहेत, त्यांना नक्कीच मोठा आशीर्वाद, मोठा चमत्कार प्राप्त होणार आहे. जलद गतीने तुमच्यासाठी हे अद्भुत आशीर्वाद येत आहे. त्यासाठी तुम्ही तयार आहात. तुमची आर्थिक संपन्नता भरभराटाने भरल्या जाणार आहे. विचार करा की तुम्ही जेव्हा काही मागू पाहता, तेव्हा ते तुमच्याच दिशेने पाठवले जाते. ते अन्य कुणाच्याकडे जात नाही. माझ्या प्रिय बाळा, आज हा दिव्य पवित्र संदेश, शुभ संदेश तुमच्यासाठी आला आहे. कारण तुम्ही भाग्यशाली आहात. आज तुम्ही तुमच्या जवळील ज्या काही नकारात्मक गोष्टींना दूर करू पाहत आहात, तेच तुम्हाला मिळणार आहे. कारण तुमच्या जवळून काही अशा गोष्टी बाजूला सारण्यात येणार आहे. परमेश्वरी साथ तुम्हाला मिळणार आहे. तेव्हा माणसांमध्ये देव शोधत असाल तर चुकूनही अशा लोकांच्या जवळ जाऊ नका, जे नकारात्मकतेने भरलेली आहेत किंवा तुमच्यासाठी नेहमीच नकारात्मक बोलत असतात. ती तुम्हाला लगेचच ओळखू येतील, कारण मी तुम्हाला ती पारदर्शक नजर प्रदान करतो आणि तुम्हाला ती लगेचच ओळखू येतील. ती तुमच्यासाठी सुखाचीही नाहीत आणि तुमच्यासाठी प्रेरणादायी तर मुळीच नाहीत. म्हणूनच तुम्हाला ती ओळखू येतील. कधीकधी जीवनाला पाहून गंभीर व्हा. काही क्षण तुम्ही अवलोकन करा. काही लोक नेहमीच तुमच्यासाठी चांगले बोलतात आणि काही लोक तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी त्यातून काहीतरी उणिवा दाखवण्यासाठीच पुढे येऊ लागतात. ती आजची परिस्थिती पाहत नाहीत किंवा आज काय आवश्यकता आहे हे पाहत नसून फक्त दुसऱ्याला दूषणे देणे, दुसऱ्यासाठी नकारात्मक बोलणे किंवा नकारात्मक भावना व्यक्त करणे असे जे कोणी करत असतील त्यांच्यापासून सदैव लांब राहा. कारण मला तुम्हाला नेहमी प्रसन्नचित्त पाहायचे आहे. तुम्ही जेव्हा एखादे कार्य गुरुवारीच व्हावे, ते संपन्न व्हावे, त्यातून मिळणारा आशीर्वाद मोठा असावा असे मागू इच्छिता, तेव्हा तुमच्या भाग्यात चमत्कार लिहिल्या जातात. तो गुरुवार तुमच्यासाठी अत्यंत शुभ परिणाम देऊ लागतो, कारण तुम्ही ते आशीर्वाद मागितले आहे. या संपूर्ण ब्रह्मांडाकडे तुम्ही जेव्हा परमेश्वराला हाक मारता आणि सर्वप्रथम तुमचा विचार परमेश्वरही करतो, परमेश्वराने सर्वप्रथम तुमच्या भाग्याचे द्वार उघडलेले असते. हो बाळा, आता हा भाग्यात बदल तू पाहू इच्छितोस, तेच मिळणार आहे. तुझ्यासमोर तेच असेल जे तुझ्यासाठी शुभ आहे, आनंदकारक आहे. आता तू उघड्या डोळ्यांनी ते चमत्कार अनुभव करणार आहेस. ज्या ज्या गुरुवारी तू प्रार्थना केली आहेस, त्या गुरुवारी ते आशीर्वाद तुला मिळालेले आहेत. होय, कारण तू चांगल्या कर्मासोबत पुढे जात आहेस. सत्याच्या मार्गावर जो कोणी प्रथम पाऊल टाकतो त्याला कधीही जिंकण्यासाठी प्रयत्न करावे लागत नाही, कारण आपोआप सत्याचा मार्ग हा त्याला जिंकवण्यासाठीच त्याच्याजवळ येऊन थांबतो.
आणि जेव्हा तुम्ही त्यावर पाऊल देता तेव्हा तुम्ही सदैव पुढेच असता. बाळा, कधीकधी व्यक्ती पारखण्यात तू चूक करत असशील तर आज मी तुला सावधान करण्यास आलो आहे. काही लोक फक्त निमित्त करतात, काही लोक खरे बोलतात आणि काही लोक निरंतर खोटे बोलूनच आपले कार्य साधण्याचा प्रयत्न करतात. पण या तिन्ही लोकांमधून तू ते स्पष्टपणे ओळखू शकशील, कारण मी आता तुला ती पारदर्शक नजर देत आहे, ज्यामुळे सहज तू त्या लोकांना निवडून बाजूला करू शकशील. मला विश्वास आहे की तुझ्या नशिबातील ते त्रासदायक लोक, ते चुकीचे लोक किंवा तुझे शत्रू तू सहजपणे ओळखू शकशील. खूप गंभीर होण्याची आवश्यकता नाही. परिस्थिती कधीही कितीही खराब असली तरी काही काळातच परिवर्तन हे होणारच, कारण परिवर्तन हे संसाराचा एक नियम आहे आणि या नियमामध्ये सर्वत्र लोक आहेत. जेव्हा जेव्हा बदल घडतो तेव्हा ते कुणी स्वीकार करतात, अन्यथा स्वीकार केलं नाही तरीही त्यांना ते स्वीकारावंच लागतं, कारण ब्रह्मांडीय शक्ती त्यांच्याकडून ते सर्व काही स्वीकार करून घेतात. बाळा, शत्रू आणि शत्रूचा पराभव जर तू अनुभव करत असशील तर विश्वास ठेव की तुझं जिंकणं हे परमेश्वराचा आशीर्वाद आहे. पण तू जेव्हा जेव्हा सत्याचा मार्ग दर्शील तेव्हा तेव्हा तुझा विजय निश्चित आहे. म्हणून सकारात्मक बोला, स्वतःसाठी किंवा इतरांसाठी. सकारात्मक विचार करा. तुम्ही जिंकणार आहात हा सतत विचार करा आणि सत्याच्या मार्गावर प्रत्येक कर्म पूर्ण करत पुढे जात राहा. परिस्थिती आपोआप बदल होत आहे, घडत आहे हे तुम्हाला जाणवू लागेल. तुमच्या आयुष्यातील जे बदल घडत आहेत ते तुमच्यासाठी आनंदाचे आहेत. माऊली तुम्हाला नेहमीच शत्रुपीडा आणि त्रास, काही गोष्टी अशा दूर नेत आहे ज्यामुळे तुम्हाला नकारात्मक भावना स्पर्श देखील करणार नाहीत. पण तुम्ही देखील विश्वास ठेवला पाहिजे. तुम्ही तेच कर्म केले पाहिजे. देव म्हणतात, हम गया नहीं जिंदा है. या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेवल्यास मी सदैव माझ्या बाळांच्या पाठीशी उभा आहे. त्यांनी फक्त कर्म करत पुढे जावे, पूर्णतः लक्ष आपल्या कर्मावर केंद्रित करावे. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ, भरपूर शुभ आहे. तुम्ही जे काही मागत आहात तेच मिळण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. आज तुम्ही जे काही करणार आहात त्यात तुम्ही परमेश्वराचे नाव घ्या. तुम्ही पाहाल की ती भरभराट, ती आर्थिक संपन्नता आणि ते चांगले व्यवहार तुमच्यासोबत वारंवार घडू लागतील. जे कोणी तुमच्याशी ते सर्व काही व्यवहार करत आहेत त्या व्यवहारात तुम्ही आनंदाचे, वैभवाचे अनुभव करणार आहात. भर भरून देणारा देव निरंतर तुझ्या पाठीशी उभा आहे. काळजी करू नकोस. आशीर्वाद निरंतर तुझ्या पाठीशी आहेत. तुला काही काळजी करण्याचे दिवस संपले आहेत. आता आनंदाचे क्षण तुम्हाला मिळणार आहेत. ते स्वीकारण्यास, ते उचलण्यास तुम्ही तयार आहात तर पुढील पाऊल टाका आणि पुढील पाऊल टाकताच तुम्ही पाहाल की प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आनंदाने बहरलेला आहे. तो आनंद स्वीकार करा. तुमच्या कुटुंबासाठी आणि तुमच्यासाठी स्वामींचा हा दिव्य तेजस्वी संदेश येऊन पोहोचला आहे. तुम्ही मोठ्या पराभवाकडून मोठ्या आनंदाकडे पोहोचला आहात. तुम्हीच जिंकणार आहात, कारण आता शत्रू हरणार आणि शत्रूचा पराभव निश्चित आहे. तुम्ही जे काही चांगले कर्म केले आहेत त्यामुळेच तुम्ही जिंकणार आहात. तुम्ही तुमचे प्रत्येक कार्य विश्वासाने पूर्ण करता. देवावर तुमचा अटूट विश्वास आहे. देव तुम्हाला हरू देत नाही. देव तुम्हाला या गुरुवारी मोठा आनंद देणार आहे. त्या मोठ्या आनंदासाठी तुम्ही तयार आहात. तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले नाही, म्हणूनच हा संपूर्ण संदेश तुम्ही ऐकला आहे. या संपूर्ण संदेशासाठी तुम्ही ते सर्व वेळ दिला आहे. हा वेळ तुमचा स्वामी भक्तीत गेला आहे. देवाने तुम्ही नाम जाप केल्याचे पाहिले आहे. तुमच्यासाठी भाग्याचे द्वार उघडणार आहे. आनंदाची बातमी येणार आहे.
तुमचं भाग्य उजळणार आहे. शत्रूपासून तुमची मुक्तता केल्या जाणार आहे. तुम्ही तयार आहात? जर तयार असाल तर होय देवा, मी तयार आहे आनंद स्वीकारण्यास, आर्थिक संपन्नता स्वीकारण्यास असे टाईप करा. तुमच्या भाग्यात खूप मोठा चमत्कार होईल, ते स्वीकार करा. आर्थिक संपन्नता भरभराट तुम्हालाच दिल्या जाणार आहे. तुमच्या शक्यतांना वाढवण्यासाठी स्वामी स्वतः तुम्हाला संदेशाच्या रूपात भेट देत आहेत. स्वामी माऊलींची कृपा तुमच्यावर, तुमच्या सहकुटुंबावर आणि तुमच्या आशीर्वादांना दिव्य आशीर्वादात परिवर्तन करण्यासाठीच स्वामी आज इथे उपस्थित आहे. स्वामी हसतमुखाने तुम्हाला हा संदेश देत आहेत की तुम्हीही आनंदी राहा, हसत राहा. आपल्या कार्यात पूर्णत्व देण्यासाठी प्रयत्न करा. तुम्हाला आर्थिक संपन्नता भरभराट प्राप्त होणार आहे. मनाने कधीही खचून जाऊ नका. प्रयत्न करण्यास चुकू नका. प्रयत्न सुरू ठेवा. जिथे यश हवे आहे तिथे नक्कीच स्वामी यश तुम्हाला प्रदान करोत. स्वामी माऊली तुमच्या प्रत्येक इच्छेत तुम्हाला आशीर्वाद, चमत्कार देवोत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय
स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री 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 स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री